समजा एखाद्या व्यक्तीकडे मानून चालूया टोटल ऍसेट्स 5 कोटीचे आहेत. त्या 5 कोटीपैकी त्याला वाटतंय माझं वय आता 75 वर्षाचं आहे, मी ह्याच्यातनं फार फार तर खर्च करून करून 1 कोटी खर्च करू शकतो. मग तेवढे 1 कोटी रुपये FD मध्ये लोक जे ठेवून देतात त्याऐवजी डेट फंडात ठेवावे. जे मला वापरायला लागू शकतात असं मला वाटतंय त्याला मला डेट फंडात ठेवावं. अधिक त्याच्यावरनं डोक्यावर पाणी गेलं, पटकन मला कुठली तरी इमर्जन्सी आली तरी ते पैसे हवेत, ते पण डेट फंडात ठेवावे. इक्विटी फंडामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजे 75-75 ओलांडलेली जी मंडळी आहेत त्यांनी कुठले पैशांना इक्विटी लिंक करावं. मला फार हे पैसे या जन्मात वापरावे लागणारच नाहीये, त्याच्यावरती जर इक्विटीमध्ये ठेवत असाल तर तुम्ही जेवढा काळ भूतलावर आहात तो काळ आनंदाने तरी जगू शकाल. अदरवाईज तो माझा पोर्टफोलिओचा आकडा मोठा होण्यासाठी म्हणून मी झुरत राहतो आणि मोठा पोर्टफोलिओचा आकडा ठेवून या जगातनं गुड बाय करतो. हे असं आयुष्य हवं असेल तर प्रत्येकाच्या आयुष्याची संकल्पना त्यांनी लिहायची आहे, ती ठरवणारा मी कोण.